आता 4 पॉइंट झाले, 5वा पॉइंट बघूया. थांबा. नेट सेल रिएक्शन. नेट सेल रिएक्शन इज लेफ्टचा पार्ट, दोन हाफ रिएक्शन्स मधला ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन, रिडक्शन हाफ रिएक्शन्स मधला लेफ्टचा पार्ट लेफ्टला, राईटचा पार्ट राईटला. म्हणजे मग या ठिकाणी काय तर एजी कॅन्सल होईल. सगळ्याच याची आवश्यकता नाही, तुम्ही एवढं लिहिलं तर चालतं. एजी आयन्स aqueous gives एजी आयन्स aqueous. ह्याचं कॉन्सन्ट्रेशन A2, ह्याचं कॉन्सन्ट्रेशन A1. इथं there is no chemical change in the net cell reaction. Therefore, from the net cell reaction, we can say that no chemical change occurs. Cell reaction consists of transfer of 1 mole of Ag ions from A2 to A1. म्हणजे याच्यावर आपण हे स्टेटमेंट लिहू शकतो. देन लास्ट स्टेप, that is EMF of the cell. EMF of the cell. म्हणजे एकदा टाइप्स ऑफ इलेक्ट्रोड झाल्यानंतर प्रत्येक ठिकाणी आपण या 6 स्टेप्स यूज करतोय. हाफ सेल रिएक्शन, इलेक्ट्रोड पोटेन्शियल, हाफ सेल रिएक्शन, इलेक्ट्रोड पोटेन्शियल, फिफ्थ वन नेट सेल रिएक्शन आणि लास्ट वन EMF ऑफ द सेल. म्हणजे EMF ऑफ द सेल आपण काय लिहिणार आहे? E सेल इज इक्वल टू E राइट मायनस E लेफ्ट. E राइट आपल्याला माहित आहे, E लेफ्ट सुद्धा आपल्याला माहित आहे. म्हणजे स्टेप 2 आणि स्टेप 4 E राइट आणि स्टेप 4 E राइट असेल म्हणजे हे, आणि स्टेप 2 म्हणजे E लेफ्ट असेल. म्हणजे तर E0 Ag minus 2.303 RT upon F into log of 1 upon 8. And E left E0 Ag, that is standard electrode potential of silver metal, 2.303 RT upon F into log of 1 upon F. We'll solve this. म्हणजे मग इथं काय E0 Ag minus E0 Ag, E0 Ag minus E0 Ag कॉमन, दुसऱ्या दोन टर्म मधून मायनस 2.303 कॉमन घेऊ, मायनस 2.303 RT अपॉन F into log of 1 upon A2 minus log of 1 upon A2. These are the mathematical stuff. त्यामुळे इथं सुद्धा log x आणि log y असं कन्सिडर करा. हा रूल आपण अप्लाय करतो. log x minus log y is equal to log x upon y. Apply this equation, mathematical equation to this. म्हणजे मग इक्वेशन कशा प्रकारे लिहिता येईल आपल्याला? E set is equal to हे 0 आहे minus 2.303 RT upon F into log A1 upon A2 म्हणजे हे डिवाइडेड बाय हे A1 upon A2. Hence E set is equal to, आता ठिकाणी मायनस साइन आतमध्ये घ्या म्हणजे हेच इक्वेशन असं लिहिता येईल 2.303 RT upon F into log of A2 upon F. In this way, you have to
explain the electrolyte concentrations in without transference. आता त्याच्यामध्ये दोन एक्झाम्पल, दिस इज द फर्स्ट एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल आपण घेऊ. म्हणजे बिफोर वी आर गोइंग टू सेकंड एक्झाम्पल, ह्या ठिकाणी फॉर स्पॉन्टेनियस फ्रॉम दिस इक्वेशन इज से दॅट फॉर स्पॉन्टेनियस सेल रिएक्शन E cell will be positive when A2 is greater than A1. ह्या पद्धतीने आपण इक्वेशन हे लिहू शकतो. थँक्यू.